आपलं स्वागत आहे सतत 24 तास 24 बातम्यामध्ये। आजची बातमी लातूर जिल्ह्यातून येत आहे। लातूर जिल्ह्यातील कारवाईत जप्त जनावरे पुन्हा बाजारात आल्याचे खळबळजनक प्रकार उघडीस आलेले आहे, जो की जनावरांच्या खरेदी विक्री व्यावसायिकात संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे। स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशीची मागणी करण्यात येत आहे, जो की कुरेशी समाजाने याची चौकशीची मागणी केलेली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लातूर जिल्ह्यातील एका गंभीर प्रकार समोर आलेला आहे। पोलीस विभागाने काही दिवसापूर्वी जनावरांची तस्करी करणाऱ्या विरोधात कारवाई केली होती, ज्यामध्ये जनावरेही जप्त करण्यात आली होती। मात्र 30 जनावरे आता स्थानिक बाजारात दुसऱ्या जिल्ह्यात पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे समोर आलेले आहे। यावरती पोलिसांचे व गोशाळेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होते। या प्रकारामुळे जनावरांच्या खरेदी विक्री व्यावसायिकांमध्ये मोठा संभ्रम तर निर्माण झालाच आहे। कारवाईनंतर ही जनावरे बाजारात कशी पोहोचली यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। या संपूर्ण प्रकारावर स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुरेशी समाजाकडून जोर धरत आहे। या घटनेमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असून जिल्हा प्रशासनाकडून सखोल चौकशीची अपेक्षा करण्यात येत आहे। तरी आपण नेमकं जाणून घेऊया कुरेशी समाजाने याबद्दल काय प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे व यांची काय मागणी आहे। परंतु जो प्रकार घडत आहेत गोरक्षकांबद्दल किंवा गोशाळेमध्ये जे जनावरे पकडली जातात ते गोशाळेत व्यवस्थित आहेत का किंवा ते व्यवस्थित त्याचं पालनपोषण करतायत का हे पाहणे गरजेचे आहे। तर नेमकं जाणून घेऊया काय कुरेशी समाजाचे मत आहे, तर पाहूया नेमकी काय माहिती आहे। तोपर्यंत आपण पाहत राहा आमच्या चॅनलला व अद्याप आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व या बातमीला शेअर करण्यास विसरू नका। तर नेमकं काय प्रकार आज या ठिकाणी विवेकानंद पोलीस चौकीला सगळं कुरेशी व्यापारी आणि शांतताप्रिय नागरिक सगळे या ठिकाणी उपस्थित होते। आम्हाला अशी माहिती मिळाली की राधाकृष्ण गोशाळेमध्ये जे जनावर पोलिसामार्फत जमा केलेले होते आणि त्याचा कोर्टातून ऑर्डर आतापर्यंत झालेली नाही आहे, ते जनावर नळेगावच्या बाजारामध्ये विकायला येतात अशी आम्हाला एक टीप भेटली। त्या टीपनुसार ज्या मालकाचे जनावरं होते तो मालक बाजारात पोचला आणि त्याचेच जनावर हे त्यांनी शहानिशा केली आणि पोलिसांना कळवलं। तर विवेकानंद पोलीस चौकीमध्ये ते जनावरं आणि ते आरोपी या ठिकाणी आणलेले आहेत आणि हे कथाकथित गोरक्षक जनावरं धरून गोशाळेमध्ये पाठवून मग गोशाळेतून तेच जनावरं बाहेरच्या जिल्ह्यात विकण्याचं काम या ठिकाणी सर्रासपणे चालू आहे। माझी शासन आणि प्रशासनाला अशी विनंती आहे की लातूर जिल्ह्यातील सर्व गोशाळांची चौकशी व्हावी। आत्तापर्यंत जो माल जप्त केलेला आहे आणि तो गोशाळेमध्ये सोडलेला आहे ते जनावरं त्या गोशाळेमध्ये आहेत का याची शहानिशा करावी अशी या ठिकाणी आमची विनंती आहे। तुम्हाला कशी माहिती मिळाली? तुम्हाला तुमची कारवाई केलेली जनावरं तुमच्या बाजारात विकायला आले हे कसं कळलं? मला सकाळी 9 वाजता फोन आलं की म्हशी घेताव का म्हणून। ती मी म्हणलो व्हिडिओ पाठवा, त्याने व्हिडिओ पाठवले। व्हिडिओ पाठवल्याच्यानंतर ही माझी म्हशी मला माहिती व्हिडिओमध्ये बघून मला खात्री झाली की माझी म्हशी येते। तर ज्याने फोन लावले ते त्यांना म्हणलो मी म्हशी घेऊन या बाजारात घेऊन या। मग काय ती मग पोलीस इथे ढगे विवेकानंद चौक पोलीस स्टेशनला मी फोन केलो, सर गौशाळेमध्ये म्हशी होते, म्हशी तर बाजारात विकले चाललेत म्हणले। तर ढगे सरांनी का म्हणले मला विवेकानंद चौक पोलीस स्टेशन, त्याने म्हणले नीट तपास करा आधी म्हशी होते मग फोन लावा म्हणले। नीट तपास केल्यानंतर मी ज्याने फोन लावलं ते मला त्यांना फोन लावलो मी की म्हशी नळेगावला तुम्ही घेऊन या म्हणून लावलो। मग म्हशी माझ्याजवळ आली, मी आता घेतलेली म्हशी मला त्यांची सगळी माहिती होती ती मी म्हशीवाजवळ गेलो, मग खात्री केलो म्हशीवाची। मग नळेगाव पोलीस स्टेशनला कळविलो। तर नळेगाव पोलीस स्टेशनने लगेच इथं लातूरला फोन लावले पोलीस स्टेशनला।